नान मला खूप आवडते आणि बरेच दिवस असं वाटत होतं की आपण हे नान घरी केलंच पाहिजे। आपण हॉटेलमध्ये नेहमीच खातो, पण आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने नान करून दाखवणार आहे आणि शेवटपर्यंत काठापर्यंत कसं फुलणार आहे। आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी करून दाखवणार आहे। आज आपण नान करणार आहोत। आपण हॉटेलमध्ये जातो आणि नानचं ऑर्डर करतो, परंतु आपण घरी करत नाही। अतिशय महागाचे असतात, परंतु घरी कसे करायचे अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला नान करून दाखवणार आहे। खूपच सिंपल पद्धतीने आहे आणि पटकन होणारे आहे। पनीरच्या भाजीसोबत खाऊ शकता, पण मी इथे मटार आणि आलू याची भाजी केलेली आहे, त्यासोबत मी खाणार आहे आणि आवडीचे आहे। चला आज मी आवडीची डिश बनवली आहे। व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। इथे मी 2 वाटी मैदा घ्यायचा आपल्याला, मीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चम्मच साखर आणि बेकिंग सोडा, पाव वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आणि 1 चम्मच तेल वापरायचं आपल्याला। हे सगळं साहित्य आपल्याला नानसाठी वापरायचे आहे। आता इथे मैदा गाळून घ्यायचा आपल्याला। 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। अर्धा चम्मच थोडा जास्त मीठ टाकलेला आहे आणि नंतर त्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा, तो सुद्धा आपल्याला अर्धा चम्मच टाकायचा आहे आणि 1 चम्मच आपल्याला इथे साखर वापरायची आहे आणि 1च चम्मच आपल्याला तेल वापरायचं आहे आणि पाव वाटी आपल्याला दही वापरायचं आहे। दही आपल्याला फ्रेश वापरायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। पहिले आपण चमच्याने मिक्स करून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला हाताने मिक्स करून दाखवणार आहे। चांगलं आपल्याला 2 ते 3 मिनिटं हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि इथे मात्र आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा। अतिशय कोमट गुणगुणा पाणी असतो ना, तसं आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे मिश्रण हलक्या हाताने असं भिजवून घ्यायचं आहे। इथे मात्र आपल्याला गडबड करायची नाही, जसं पाणी टाकेल तसं आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं भिजवायचं आहे आणि थोडंसं आपल्याला सैलसरच भिजून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ लगडायचा आहे। जेवढा जास्त वेळ तुम्ही त्याला लगडाल किंवा तरच तो तुमचा नान चांगला होतो, म्हणून इथे मी व्हिडिओ तुम्हाला थोडा जास्त प्रमाणामध्ये दाखवत आहे। आता इथे थोडा स्पीडमध्ये मी व्हिडिओ केलेला आहे आणि असा आपला बघा इतका छान आणि सुंदर असा सॉफ्ट असा आपला हा उंडा तयार झालेला आहे। असा आपला उंडा तयार करून घ्यायचा आहे, बघा नरम झालेला आहे असा। आणि नंतर काय करायचं, तेलाचा हात लावायचा आणि संपूर्ण याला आपल्याला लावून टाकायचं आहे। आता इथे काय करायचं, नंतर आपल्याला कापडाने झाकून घ्यायचं आहे, हवा गेली नाही पाहिजे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। इथे आपल्याला 2 तास असं झाकण ठेवायचं आहे। 2 तासानंतर आपल्याला नान करायचं। आता फक्त मला अर्धी वाटीच पाणी लागलं आणि आता 2 तासानंतर मी बघत आहे। 2 तासानंतर बघा कसा फुलून आलेला आहे। परत आपल्याला थोडा असा तळून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला उंडे करून घ्यायचे आहे। मध्यम असे उंडे करून घ्यायचे आपल्याला। आता इथे उंडे जास्त होणार नाही, 5 किंवा 6 असे उंडे होणार आहे। एक उंडा घ्यायचा आपल्याला आणि नंतर आपल्याला मैद्यामध्ये बुडवायचा। मैदा आपल्याला झटकून घ्यायचा आहे, त्याची गोल वाटी काढायची आणि संपूर्ण आपल्याला एकत्र करायचं, तसा मोदक करतो आणि नंतर आपल्याला मग प्रेस करायचं आणि गोल फिरून घ्यायचा। बघा अशाप्रमाणे सगळे उंडे करून घेणार आहे तसेच आणि नंतर आपल्याला लाटून घ्यायचं, बाकीचे झाकून ठेवायचे आहे आणि परत मैद्यामध्ये घोळायचं आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्ही गोल लाटू शकता किंवा लांबडेसुद्धा लाटू शकता। वरून पाणी लावायचं आपल्याला आणि एका साईडने काय करायचं, तवा गरम करायचा। तवा चांगला गरम करायचा आणि ओली साईड खाली ठेवायची आणि बघा वरतून आता असा थोडासा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला तवा उचलायचा आहे। तवा उचलल्यानंतर आपल्याला आशेवर तो शेकायचा आहे। सर्व बाजूनी तवा फिरवायचा आणि मग असा नान आपल्याला करायचा बघा आणि नंतर आपल्याला तो नान सराट्याने काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आता मी तुम्हाला बाकीचे सुद्धा नान करून दाखवणार आहे, पण जर तुम्हाला लगेच जेवायचं असेल तर तुम्ही असंच वाढू शकता आणि मी नंतर त्याला तूप लावून ठेवलेलं आहे। परत दुसरा तसाच करायचा, त्याच पद्धतीने करायचा आणि तो सुद्धा असेच करून घ्यायचे। आता मी तुम्हाला 2 वेळा करून दाखवलं, तिसऱ्या वेळेसुद्धा अजून परत करत आहे। बघा ओली साईड तव्यावर टाकायची, नंतर तवा उचलायचा आणि नंतर शेकायचा आपल्याला। आता सगळे नान छान झालेले आहे। मी सगळ्या नानला नाही का तूप लावून ठेवणार आहे आणि
गरम गरम तुम्ही कोणत्याही भाजीसोबत, पनीरच्या भाजीसोबत खाऊ शकता, कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. इथे मी मटर आणि आलूची भाजी केली आहे. अतिशय सुंदर आणि सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवली आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.